नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे ते गणपती इलेव्हन यांनी. माफ कर, अच्छा अच्छा. टॉस नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजी करण्यास भाग पडलेले ते जरीमरी या संघाला. आणि दरम्यान सामना सुरू आहे तो म्हणजे गावसोट्या मैदान सेक्टर 20 ऐरोली गाव इथे सर्व खेळाडूंना, रसिकांना व मान्यवरांना होळीच्या रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते दरम्यान सलामीचे फलंदाज स्ट्राईकला ते नितीन पाटील, नॉन स्ट्राईकला ते समीर मडवी आणि वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दिनेश. पंचांच्या डावीकडून मारा करण्यास तयार. दरम्यान सामना 4-4 षटकांचा राहील व प्रत्येकी एक असं षटकाचा पुत्तकर राहील. पंचांचा इशारा, सामना सुरुवात. सामन्याचा पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून आणि हळूहळू पद्धतीने आणि अचूक असा झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवर बाद करण्यास सफल झाले ते दिनेश. दरम्यान 1-0 अशी 0 धावसंख्येवर संघाची धावसंख्या झाली. 0-1 बाद 0-1 चेंडू नंतर पहिली फेरी या सामन्यातील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतील पहिल्या चेंडूवर झेलची बाद करण्यास सफल झालेले आहेत ते दिनेश. नितीन पाटील आणि त्यांची जागा घेण्यासाठी जाते ते नवीन फलंदाज. अच्छा अच्छा. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली ते दिनेश आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर झेलचित करण्यात बाद सफल झालेले होते ते नितीन पाटील यांना. दरम्यान पहिल्या फेरीतील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू दिनेश यांचा सामोरे ते नवीन फलंदाज यज्ञेश मडवी. पुन्हा एकदा गोलंदाजीचा मारा, फुलटॉस मध्ये हळूहळू पद्धतीने चेंडू आणि धाव घेण्यास सफल. दरम्यान या सामन्यातील पहिली फेरीतील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडू नंतर जरीमरी 11 या संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 0. पुन्हा एकदा आपला गोलंदाजीचा मारा पंचांच्या डावीकडून. होळी चषक 2026 पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून सामोरे ते यज्ञेश. पुन्हा प्रयत्न आणि त्रिफळाची बाद. दुसरी सफलता मिळत होती संघाला आणि दुसरी सफलता मिळत होती दिनेश यांना. त्रिफळाची बाद वैयक्तिक 0 धावांवर आणि संघाची अजूनही परत 2 गडी बाद 0 धावसंख्या झालेली आहे. चांगली सफलता मिळालेली आहे दिनेश यांना. डीजे पहिल्या फेरीतील 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू दिनेश यांचा. योगेश यांचा पुढे मारण्याच्या प्रयत्नात हळूहळू मारलेला चेंडू आणि धाव नाही, धावसंख्येत भर नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील पहिल्या षटकातील 4 चेंडू झाले. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती जरीमरी 11 या संघाची 2 गडी बाद 0. काय होतास. दरम्यान सामना सुरू आहे तो जरीमरी 11 विरुद्ध गणपती 11. या सामन्यातील पहिली पहिल्या फेरीतील पहिलं षटक आणि 5वा चेंडू दिनेश. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, अचूक असा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत भर नाही, धावसंख्या 0. अजूनही खातं उघडलेलं नाही ते धावसंख्येचं. पहिल्या फेरीतील पहिल्या षटकातील शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू टाकतील दिनेश. मला वाटतं निर्धाव असं षटक होऊ शकतं. शेवटचा चेंडू आणि निर्धाव असं षटक झालेलं आहे. मेडन ओव्हर निर्धाव षटक 2 गडी बाद करण्यास सफल झालेले ते दिनेश. खूप खूप अभिनंदन. सुरेख असं
गोलंदाजीचं प्रदर्शन झालेलं आहे ते दिनेश यांच्याकडून. पहिल्या फेरीतील एक षटक संपलेलं. एक षटकानंतर जरीमरी 11 या संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 0. होळी चषक सन 2026 दरम्यान सामना सुरू आहे तो जरीमरी 11 विरुद्ध गणपती 11 यांच्या दरम्यान. पहिल्या फेरीतील वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले ते गोलंदाज गोलंदाज जीवन. पहिलं षटक निर्धाव असं टाकलेलं होतं ते दिनेश यांनी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आले ते जीवन चौधरी. सामोरे ते तडाखे फलंदाज समीर बाबा मडवी. होली चषक सन 2026 पंचाच्या डावीकडून मारा करतील. 10 ते 12 रनअप पवांचा रनअप. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू लवकरात लवकर मॅच चालू ठेवा. पंच त्यांना टायमाची आठवण करून द्या. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंचाच्या डावी करून सुरेख असा चेंडू हळूहळू पद्धतीने टटवला आणि एकदा चौकीनं सफल. दरम्यान खातं वैयक्तिक खातं 1 धावांनी बाबा. आणि नाही दिसत मी पण घरा बघित होतो आता दिसत म्हणून मी इकडे आलो मैदानात. दरम्यान एक षटक एक चेंडू नंतर जरीमरी या संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 1. पुढचा चेंडू जीवन यांचा. सामोरे ते योगेश पाटील. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने त्याच्यावर चेंडू चांगलं थोडं गचार क्षेत्ररक्षण आणि एक धाव काय रोखू शकले नाही. दरम्यान 1 धावांनी समाधान. धावसंख्या झाली ते 1 षटक 2 चेंडू नंतर धावसंख्या ती 2 गडी बाद 2. प्रत्येक सामना 4 षटकांचा राहील. पुढचा चेंडू जीवन यांचा. सामोरे ते समीर बाबा. पुन्हा एकदा सरळ दिशेने झेल सोडलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण आणि एका धावावर समाधान. पवळ्यातच जीवदानांचं किती ते संदेश म्हात्रे यांचं गचार क्षेत्ररक्षण झेळी सोडलेले आणि जीवनदान दिलेलं आहे ते समीर बाबा यांना. दरम्यान 3 धावा झालेल्या आतापर्यंत. 1 षटक 3 चेंडू नंतर 2 गडी बाद 3. पुढचा चेंडू जीवन यांचा. सामोरे ते योगेश. डावाष्टचा बराचसा बाहेरचा चेंडू आणि पंचांकडून वाईट. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्येत 1 धावनी भर. धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 4. जरीमरी 11 या संघाची धाव संख्या झालेली ती 4. पुढचा चेंडू जीवन. पुन्हा पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात हळूवार पद्धतीने टटवलेला चेंडू निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या ती 1 षटक 4 चेंडू नंतर 2 गडी बाद 4 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील जीवन. मारण्याच्या प्रयत्नात हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या ती 2 गडी बाद 4. 1 षटक 5 चेंडू नंतर जरीमरी 11 या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 4. दुसऱ्या षटकातील शेवटचा अखेरचा अंतिम लास्ट बॉल टाकतील ते जीवन चौधरी. सामोरे ते योगेश पाटील. वेळेचा भान ठेवून जरा लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करावा. पुढचा चेंडू शेवटचा हळूवार पद्धतीने टाकलेला निर्धाव असा चेंडू. दरम्यान 2 षटक संपलेले. 2 षटकानंतर जरीमरी 11 या संघाची धावसंख्या झालेली ती 2 गडी बाद 4 धावा. सरासरी फक्त 2 धावांची प्रत्येक षटकामागे. स्कोरर सूर्यकांत मडवी. चला नवीन स्कोरर या कोणतरी. ये लक्ष ये लवकर बस. लक्ष पगडे नवीन स्कोरर.
सामर्थ्य आणि उजव्या स्टोचा बाराचा मार्ग केला आणि एकाचा इशारा अतिरिक्त एक धाव संख्येतील धाव संख्येवरती 2 षटकानंतर 2 गडी बाद 7 धावा जरी नवीन केलेल्या संघाची पहिला चेंडू पुढचा चेंडू चेंडू पळण्याच्या दिशेने आत्महत्या केलेला तो धावची चौकात धावची चौकात जावे वैयक्तिक एक धाव काढून धावची 10 करण्यामध्ये परत योग्य त्याची धावा घेण्यासाठी जाते ते नवीन फलंदाज दरम्यान आतापर्यंत धावसंख्या झाले होते 2 षटक व 1 चेंडूनंतर 3 गडी बाद 5 धावा आत्महत्या केली होती योगेश पाटील यांनी दरम्यान तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा 3 लोकेश भडवी सादर होते दिशेने खेळ सुरू लागली 50 क्षेत्ररक्षण आणि एका धावावर समाधान धावसंख्या झाली 3 गडी बाद 6 धावा 2 षटक व 2 चेंडूनंतर जरीमरी या संघाची धावसंख्या झाली होती 6 3 गडी बाद 6 अतिशय दयनीय अवस्था झालेली ती जरीमरी या संघाची तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडू टाकते लोकेश भडवी डाव खरे गोलंदाज डावे हातात आणि त्यांच्या उजवीकडे मारा करते लोकेश धावसंख्येत 3 गडी बाद 6 अजूनही या षटकातील 3 चेंडू सन्माननीय दीनानाथ म्हात्रे साहेब यांचे हार्दिक स्वागत त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी पुढचा चेंडू लोकेश यांचा सामोर आहे ते तरुण यंग बॉय पुन्हा एकदा नाचवलेला आहे म्हणजे निर्धावाचा चेंडू धावसंख्येत भर नाही धावसंख्येत ती 6 3 बाद 6 आणि तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू टोटू गो 2 चेंडू उर्वरित आहेत आणि खोबरू खूपच खुश दिसत आहेत पंचांच्या उजवीकडून मारा करतील लोकेश समोर येते डेड बॉल हॅलो हॅलो तिन्ही चेंडू निर्धाव काढलेले ते लोकेशनी चांगलंच चाकवलेलं आहे ते यंग बॉय म्हणजेच तरुण आता आणि धीरज खूप शेवटचा चेंडू या षटकातील सामर्थ्य तरुण पुन्हा मारण्याच्यात आणि मला वाटतं घोषित एक धाव संख्येत एक धाव आणि वर धाव संख्या झालेली 3 षटकानंतर जरीमरी 11 या संघाची धाव संख्या झाली होती 3 गडी बाद 7 धावा आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा अखेरचा अंतिम षटक म्हणजे उर्वरित फक्त 6 चेंडू मनोज आणि धीरज खूपच खुश दिसत आहेत त्यांनी सकाळीच मला सांगितलं आम्ही फायनलला जाणार कारण की आमच्या टी शर्टचा रंग हा भगवा आहे आणि आम्ही जाणार म्हणजे कुठे अयोध्याला जाणार का नाही फायनलला जाणार असं त्यांनी मला सांगून ठेवलं की मी जाणार योगेश आता 2-3 दिवसांनी गावसोट्याची यात्रा खुश दिसत आहेत ज्येष्ठ नागरिक आपले ऐरोली गावचे ज्येष्ठ नागरिक अनंत सुकुर मडवी या साहेबांचं पण खूप खूप स्वागत ना तुम्ही अंकल चला या फेरीतील पहिली फेरीतील शेवटचा अखेरचा अंतिम षटक घेऊन येत ते 40+ गोलंदाज आणि संघर्ष काहीतरी काम मंत्र देत आहेत विकास मडवी 40+ गोलंदाज या पहिल्या फेरीतील शेवटचा अखेरचा अंतिम षटक टाकतील ते विकास उर्वरित फक्त या पहिल्या फेरीतील 6 चेंडू पहिला चेंडूचा मारा विकास आणि बाबाने उंचावर मारलेला चेंडू आणि सीमारेषा पार 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 डीजे 6 धावांनी
धाव संख्या झालेली ते आतापर्यंत 3 षटक व 1 चेंडू नंतर जरीमरी संघाची 14 3 गडी बाद 14 एक चेंडू द्या माफ करा 13 3 षटक व 1 चेंडू नंतर जरीमरी या संघाची धाव संख्या झाली ती 3 गडी बाद 13 चेंडू द्या ना दे दुसऱ्या नाही नवीन नको जुना हे नवीन कुठे 4 ओव्हर झाले अजून किती फक्त 5 चेंडू उरलेत नाही नवीन दे उमेश तो काय दिला जाऊ दे चल दरम्यान सामना सुरू होतो म्हणजे जरी मरी 11 विरुद्ध गणपती 11 आणि पहिल्या फेरीमध्ये 3 षटक व 1 चेंडू नंतर जरी मरी या संघाची धाव संख्या झाली ती 3 गडी बाद 13 पहिल्या चेंडूवर उत्तुंडाचा षटकार मारलेला आहे तो विकास यांच्या समीर बाबा यांनी डीजे जरा बंद करा 2 मिनिटं शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू पंचाच्या डावीकडून मारा करते तो विकास समोर येतो तडाखे फलंदाज पुन्हा मारण्याच्या प्रयत्न आता मात्र चाकलेला हळूहळू पद्धतीने टटावले चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता ते संदेश म्हात्रे यांचं धाव संख्येत भर नाही धाव संख्या जितला देते म्हणजे 3 गडी बाद 13 अजूनही उर्वरित या पहिल्या फेरीतील 4 चेंडू आणि शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकते ते विकास मडवी सामोरे ते तडाखे फलंदाज समीर बाबा पुंचाच्या डावीकडून मारा करते विकास पाहूया मारण्याचा प्रयत्न उंचावून मारला चेंडू आणि शॉट झेलचित बा सुरेख असा झेल टिपला तर लोकेश मडवी यांनी आणि पहिली सफलता विकास आणि संघाला 4थी सफलता दरम्यान 4 गडी बाद 13 धावा फलंदाज अमित भाऊ अजून या पहिल्या फेरीतील 3 चेंडू उर्वरित पंचाच्या डावीकडून मारा करते ते विकास समोर येते अमित मारण्याच्या प्रयत्नात चकलेला निर्धाव असा चेंडू धाव संख्येत भर नाही धाव संख्या जितल्या तिथे म्हणजेच 4 गडी बाद 13 धावा उर्वरित या फेरीतील फक्त आणि 2च चेंडू 2 चेंडू मध्ये किती धावा फटकवतात पाहूया पहिल्या फेरीतील शेवटच्या षटकातील 5वा चेंडू पंचाच्या डावीकडून माराकडे सामोरे अमित भावारी मारण्याच्या प्रयत्नात आणि झेल चिंतात सुरेख असा झेल टिपलेला आहे ते यष्टीक्षकाने आणि 5 गडी बाद 13 धावा चेंडू आणि सामर्थ्य नवीन फलंदाज अनिकेत मात्र फलटॉस मल्ल काच फोडलेले डी घोषित 1 धाव दरम्यान पहिली फेरी संपलेल्या पहिल्या फेरीनंतर जरीमरी 11 या संघाची 4 षटकानंतर धाव संख्या झाली ती 5 गडी बाद 14 धाव आणि फक्त 15 धावांचे माफक असं आव्हान दिलं की धीरज मी सकाळी करतो धन्यवाद हा मी जिंकणार बोलतो माझ्या टी शर्टचा कलर भगवा आहे यानंतर होणारा सामना कशाला 21 विरुद्ध खंडोबा 11 आणि आपल्या ऐरोली गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय आनंद सुकोड मडवी अंकल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कळ करण्यात येते अंकल तुम्हाला सुद्धा होळीच्या रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा चला कॅप्टन जितेश म्हात्रे आणि मीत भोईर दोन्ही कर्णधार मध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे ज्येष्ठ नागरिक अनंत मडवी साहेब यांचे शुभ हस्ते दाखवू नका अंकल लगोडी केलं लगोड्याचं छपी उडवा छो यस हॅलो कोण जिंकलं
कोण कोण? एकविरा 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय आपला त्वरित कळवा. मित काय रे मित? हा चला सामना लवकरात लवकर चालू करा. गणपती 11 या संघाला 4 षटकामध्ये फक्त 15 धाव फटकत. पंच कुठे गेले? पंच क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. जरीमरी 11 चे कर्णधार समीर मडवी. एलकोट जय मल्हार. चला बजरंग बली की जय. कोण छोटा सामान रे बाबा. स्ट्राईकला कोण आहे? उम्या धीरज नाही दिनेश आणि धीरज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येत अमित भाऊ. पंचाच्या डावी अमित कदम. पंचाच्या डावीकडून फक्त 15 आणि 15 धावांचा माफक आव्हान आहे. ते म्हणजे गणपती 11 या संघाला. चला दुसऱ्या फेरीतील पहिलं षटक. पंचाचा इशारा. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिलं षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते ते अमित. समोर ते दिनेश कर्णधार दिनेश. पॉइंटच्या दिशेने टटवलेला चेंडू. धाव घोषित. एक धाव घोषित. धावसंख्येत एक धावनी भर. धावसंख्या झाली ती 1 चेंडू नंतर गणपती 11 या संघाची 15 धावांचे माफक आव्हान असताना आतापर्यंत 1 चेंडू नंतर 1 धाव झालेले. अजूनही म्हणजे 23 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं असं समीकरण आहे. 23 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू पहिल्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. सरळ दिशेने टटवलेला चेंडू लांबच्या दिशेने आणि सीमारेषा पार. षटकार. उत्सव आहे. नुसती शांतता म्हणून तुम्हाला होप्स नाहीत. षटकार. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर काय करायचं ते करा. आतमध्ये नाही जायचं मैदानात. पुढचा चेंडू थोडीशी खराब असं गोलंदाजी अमित भावांच्या. आणि 3 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या फेरीतील 3 चेंडू नंतर गणपती 11 संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 7. अर्जुनला ते नाही चालत. चहा नाही चालत. पुढचा चेंडू अमित सांग ना तू. जल्दी कर. बॉस का मूड कब ट्विस्ट हो जाए बताइए. ट्विस्ट से याद आया, ब्रेकफास्ट में भी कुछ ट्विस्ट करो ना. चीज टोस्ट. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या ती बिनबाद 7. 15 धावांचे सहज असं समीकरण असताना 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती बिनबाद 7. पहिल्या फेरीतील 5वा चेंडू पंचाच्या डावीकडून मारा करतील सामोरे. जोरदार दाद मागत आहे. दाद फेटाळून निर्धावाचा चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्येत जिथल्या तिथे म्हणजे बिनबाद 7. दुसऱ्या फेरीतील
पहिलं षटक, पहिल्या षटकातील शेवटचा अखेरचा अंतिम चेंडू टाकतील ते अमित आणि सामोरे ते दिनेश, स्वतः कर्णधार दिनेश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. अमित हळूहळू पद्धतीने पॉईंटच्या दिशेने टाकला. चांगलं क्षेत्र आत्महत्या होऊ शकते आणि धावचीच्या रूपात आत्महत्या पहिली सफलता मिळत आहे ती गणपती इलार यांना धीरज यांच्या रूपाने आत्महत्या केलेलं खरोखरच डीजे अर्जुन. एक षटक संपलेलं आहे. 15 धावांचे आव्हान असताना एक षटकामागे गणपती इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 7. अजूनही 8 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते नवीन गोलंदाज यज्ञेश मडवी. सामोरे ते दिनेश आणि नवीन फलंदाज शिरीन अजूनही 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि फक्त 8 धाव. यज्ञेश पंचाच्या डावीकडून मारा करतील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामोरे दिनेश. जमिनी लागत मारलेला चेंडू रामांच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तरुण्याचं आणि 1 धाव. धावसंख्या 1 धावनी भर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 8. 1 षटक व 1 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 8. अजूनही 17 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 7 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ज्यांनी चहा पिलेला त्यांनी कप घेऊन या. थोडं गफलत झालेले चहा कोणी कोणी पिले त्यांनी. नक्की मामाने चहा आणलेलं का दुसरं काय आणलेलं मामाच विसरला. पुढचा चेंडू यज्ञेश सामोरे ते दिनेश. काय वंडी 1 धाव घोषित. धावसंख्या 1 धाव आणि भर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 9 धावा. शिरीन यांनी 1 धावांनी खातं खोलवलं. दरम्यान या स्पर्धा सुरू आहेत ते म्हणजे होली चषक सन 2026. पर्व म्हणजे दिवस रात्र आपण ते बोलतो मॅचेस टुर्नामेंट. पर्व दुसरं म्हणजे वर्ष दुसरं. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मारा यज्ञेश यांच्या समोर आहेत ते शिरीन. वाव यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्लॉक केलेला परंतु एकदा का रोखू शकलेला. 1 धावांनी भर धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 षटक व 3 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. अजूनही 5 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू टाकतील ते यज्ञेश. समोर आहेत ते दिनेश, स्वतः कर्णधार. फक्त 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. आखूड बदल चेंडू आणि घोषित 1 धाव. धावसंख्येत 1 धाव आणि भर धावसंख्या झालेली ती गणपती इलेव्हन या संघाची 1 गडी बाद 11 धावा. अजूनही विजय होण्यासाठी 14 चेंडू आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं असं समीकरण. हे बॉल पंच 2 मिनिटं जरा. हे बॉल द्या तो द्या. अमित बॉल द्या. दिला 14 चेंडू आणि फक्त 4 धावा. 14 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. यज्ञेश समोर आहे ते दिनेश.
डाव्या स्टोरचा बराचसा बाहेरचा चेंडू, अतिरिक्त एक धाव, धाव संख्येत एक धावनी भर, धाव संख्या झालेली आहे ती 12. पुढचा चेंडू यज्ञशाळक पद्धतीचा, परंतु बाईच्या स्वरूपाने अतिरिक्त एक धाव, धाव संख्येत एक धावनी भर, धाव संख्या झाली ती 1 गडी बाद. 13, फक्त 2 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 2 धावा. 14 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता, फक्त 2 धावांची आवश्यकता. यज्ञ सामोरे ते दिनेश. लेगच्या दिशेने टटल चेंडू, गलिच्छ क्षेत्ररक्षण नितीन पाटील यांचं 1 ऐवजी 2 धाव आणि विजय ठरलेला संघ आहे तो गणपती 11 संघ. त्यांचा खूप खूप अभिनंदन व त्यांच्या सोबत खेळलेलं जरीमरी संघाचं सुद्धा कौतुक. खूप खूप अभिनंदन. आणि हा जो सामना झाला गणपती 11 विरुद्ध जरीमरी 11 यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले ते लोकेश मडवी यांना सन्मान चिन्ह देताना राजू एक ट्रॉफी आणणार ती. आपले ज्येष्ठ नागरिक अंकल अनंत सुकूर मडवी अंकल यांच्या शुभ हस्ते लोकेश यांना ट्रॉफी देण्यात येते. फोटो काढ त्याचा. खूप खूप अभिनंदन.